नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नगर येथून सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच मार्केटचे कांद्याचे भाव. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. शिरूर कांदा मार्केट 1331 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100ने जाताना दिसत आहे. दौंड केडगाव जास्तीत जास्त 2100चा दर मिळत आहे. राहता 7734 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100ने जाताना दिसत आहे. सातारा जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळत आहे. जुन्नर आळेफाटा चिंचोड जातीचा कांदा 3565 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2210 रुपयाचा दर मिळत आहे. जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा 30 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयाने जाताना दिसत आहे. पुणे लोकल कांदा 8376 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1900चा दर मिळत आहे. धाराशिव लाल कांदा 94 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100ने जाताना दिसत आहे. वाई लोकल कांदा 16 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयाने जाताना दिसत आहे. पुणे मोशी लोकल कांदा 509 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयाने जाताना दिसत आहे. जुन्नर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2000 रुपयाचा दर मिळत आहे. अकोले उन्हाळी कांदा 1855 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100चा दर मिळत आहे. पारनेर उन्हाळी कांदा 5102 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयाने जाताना दिसत आहे. आंबेडकर जास्तीत जास्त 1800 रुपयाने जाताना दिसत आहे. आता पाहूया आनंदाची बातमी. अहिल्यानगरला कांद्याचा दर 1800 रुपयांवर स्थिर. बाजार समितीत दर लिलावात 55 गोण्यांपर्यंत आवक. जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांद्याची आवक सुरू आहे. सध्या बाजार समितीत प्रति क्विंटल 200 ते 1800 रुपये प्रति क्विंटलवर कांद्याचा दर स्थिर आहे. कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. दर लिलावात 55,000 गोण्यांपर्यंत गावरान कांद्याची आवक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बी आणि उन्हाळी क्षेत्रात दरवर्षीच्या तुलनेत कांद्याचे 80,000 हेक्टर क्षेत्र वाढलेले होते. आता काढणी करून कांदा चाळीस साठवून ठेवलेला आहे. एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची काढणी होते. मात्र मे महिन्यात काढणीच्या काळातच पाऊस पडत होता. अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याचा फटका कांद्याला बसला. पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. भाजलेला कांदा चाळीत सडू लागला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक सुरू आहे. अहिल्यानगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 3 दिवस कांद्याचे लिलाव होतात. सध्या दर लिलावात 55,000 गोण्यांपर्यंत आवक होत आहे. 1 नंबर कांद्याला 1400 ते 1800 रुपये, 2 नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, 3 नंबर कांद्याला 500 ते 1000 रुपये व 4 नंबरच्या कांद्याला 200 ते 500 रुपयांचा दर मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रति क्विंटल 200 ते 1800 रुपयांवर स्थिर आहे. अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा आणि शेतकरी हित जोपासले जात असल्याने कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची सध्या संख्या अधिक आहे. शेतकऱ्यांची विश्वासार्हता आम्ही जपतो असे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोटे, उपसभापती रमाजी सोळ यांनी सांगितले. कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट केले जात असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे सचिवाबाई भिसे यांनी सांगितले. अहिल्यानगर, घोडेगाव, नेवासा, कोपरगाव, राहता, शेवगाव, पाथर्डी, अकोले बाजार समितीतही कांदा आवक होत असून तेथेही 1800 रुपयांवर दर स्थिर असल्याचे सांगितले आहे. तर मित्रांनो, ही झाली सर्वात मोठी बिग अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.